नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PYQ नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपलं राज्यशास्त्राचं PYQ ॲनालिसिसचं पहिलं लेक्चर आहे. तर येणाऱ्या कंबाईनसाठी हे अतिशय उपयुक्त लेक्चर ठरणार आहे, कारण आपण जर PYQ ॲनालिसिस केलं नाही तर आपण कोणतीच परीक्षा पास होऊ शकत नाही. त्याच्यामुळं हे राज्यशास्त्राचे प्रश्न आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय होता, खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॅकेट वेटोचा वापर केला, असा प्रश्न होता. हे सर्वांनाच उत्तर माहीत असायला पाहिजे, परंतु याचं ॲनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे. तर याचं मी सरळ उत्तर सांगून देतो. तर ग्यानी झैल सिंग यांचं म्हणजे यांनी सर्वात प्रथम पॉकेट वेटोचा वापर केला होता. तर हे पॉकेट वेटोचा वापर कशासाठी केला जाते हे सर्वात आधी आपल्याला माहीत असलं पाहिजे. जर एखाद्या संसदेने समजा एखादा निर्णय घेतला, मी इथे लिहितो, संसद याने निर्णय घेतला समजा एखादा निर्णय, तर हे निर्णय आले नाही का, याचा विचारच नाही करायचा, तसंच पडू द्यायचं, तसेच पडू देणे. म्हणजे एखादा संसदेने निर्णय घेतला परंतु त्याचा विचार केला जात नाही, ते तसाच पडू देते, त्याला आपण पॉकेट वेटो असं म्हणतो. तर पॉकेट वेटोचा सर्वप्रथम ग्यानी झैल सिंग यांनी वापर कधी केला, तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर 1986 साली. कोणत्या बिलासंबंधी केला असं जर विचारलं तर इंडियन पोस्टल बिल. बघा लिहितो, इंडियन पोस्टल बिलबद्दल नाही का, बिलावर यांनी पॉकेट वेटोचा वापर केला. म्हणजे ते बिल नाही का विचाराचंच घेतलं नव्हतं, परंतु राष्ट्रीय दल सरकारने, म्हणजे कोण रद्द केलं हे असं जर विचारलं आपल्याला इंडियन पोस्टल बिल, तर राष्ट्रीय दल सरकार, हे सुद्धा लक्षात ठेवजा, राष्ट्रीय दल सरकार. आणि हे जे बिल होतं ना, हे कोणी नाही का पुनर्विचारार्थ पाठवलं होतं, असं जर विचारलं आपल्याला, त्यांचं सुद्धा नाव आपल्याला माहीत असलं पाहिजे, कारण ते ऑप्शनमध्ये आहे. आर व्यंकटरमण यांनी नाही का हे इंडियन पोस्टल बिल विचारार्थ पाठवलं होतं, पुनर्विचारार्थ. हे सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न. असं विचारले जाते की आपल्या भारतीय राष्ट्रपतींना नाही का किती नकाराधिकार प्राप्त आहे राष्ट्रपतीस. तर आपल्या भारतीय राष्ट्रपती जे आहे त्यांना किती नकाराधिकार प्राप्त आहे असं जर आपल्याला कधी विचारलं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे 3. तर ते कोणते आहे, तर पहिला बघा, पूर्ण किंवा शुद्ध. आणि दुसरा कोणता आहे मग, तर निलंबनात्मक. आणि तिसरा आणि शेवटचा पॉकेट वेटो, आपण आत्ताच पाहिला ते. तर हे 3 नकाराधिकार भारतीय राष्ट्रपतींना वापरता येते. आणि कोणता वापरता येत नाही असं जर विचारलं, प्राप्त नाही बा, हे नकाराधिकार प्राप्त नाही आहे राष्ट्रपतींना, तर गुणात्मक किंवा त्याला आपण गुणात्मक नकाराधिकार म्हणतो. गुणात्मक नाही आहे असं लक्षात ठेवजा. आणि हे कोणाला प्राप्त आहे, कोणत्या देशाला प्राप्त आहे, तर USAचे जे राष्ट्रपती आहे ना त्यांना प्राप्त असते. USA म्हणजेच अमेरिका, इच्छा राष्ट्रपतीला, या राष्ट्रपतीस नाही का हे गुणात्मक नकाराधिकार प्राप्त असते. याच्यानंतर आपण याच्यासंबंधी अजून दुसरे विधान पाहू. हे पहिले खोडतो मी. तर बघा, अजून आपण याच्यासोबत संबंधी काय सांगू शकतो, जसं की जे भारतीय राष्ट्रपतीचे पॉकेट वेटो मोठा आहे की अमेरिकन राष्ट्रपतीचा पॉकेट वेटो मोठा आहे असं आपल्याला विचारल्या जाते वन लायनरमध्ये. समजा आता मी इथं लिहितो, भारतीय राष्ट्रपतीचे पॉकेट हे अमेरिकन राष्ट्रपतीपेक्षा मोठे आहे असं मी विधान करतो इथं. तर हे विधान चूक आहे का बरोबर आहे, तर 100% बरोबर आहे. कारण माहीत आहे का, जे आपला भारतीय राष्ट्रपतींना पॉकेट नकाराधिकार आहे ना, इले नाही का वेळेचं बंधन नाही आहे, हे लक्षात ठेवजा. वेळेचं बंधन नाही, वेळेचे बंधन नाही. आणि जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहे ना, तर यांना वेळेचं बंधन आहे. तर किती दिवसापर्यंत हे नाही का पॉकेट वेटोचा वापर करू शकता, किती दिवसाच्या आत, तर 10 दिवसाच्या आत. तर हे पॉईंट नाही का महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवजा पॉकेट वेटो संबंधी. याच्यानंतर आपण नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न, यादी 1 यादी 2 याची खाली दिलेल्या संकेतानुसार बिनचूक जोडी जुळवा, असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर बघा, इथं पंतप्रधान दिलेले आहे,
भारतरत्न विभूषित व्यक्ती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि माजी राष्ट्रपती. तर याचा पद तालिकेत क्रमांक विचारलेला आहे आपल्याला. तर पंतप्रधानाचा कितवा आहे आपल्याला सर्वात आधी नाही का हे माहीत असायला पाहिजे. तर आपण 1-2 नुसार सुद्धा पाहू. तर पंतप्रधानाचा 3 असते. तर 3 कुठं आहे 5 नंबरमध्ये. ठीक आहे. तर त्याच्यानंतर भारतरत्न विभूषित व्यक्ती याचा नाही का 7A मध्ये असते. हे लक्षात ठेवायचं 7A, कारण हे विचारल्या जाते आपल्याला. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे कुठं असते तर 9 मध्ये. आणि त्याच्यानंतर माजी राष्ट्रपती 5 मध्ये असते. तर आपल्याला नाही का याचा पद तालिकेत क्रमांक माहीत असला पाहिजे. तर बघा मी इथे लिहितो. 1 मध्ये काय येते तर राष्ट्रपती मी क्रमानं देतो, हे 1 नंबर. आणि 2 मध्ये काय येते तर उपराष्ट्रपती. 3 मध्ये येते पंतप्रधान. 4 मध्ये येते राज्यपाल. आणि 5 मध्ये माजी राष्ट्रपती. इथे दिलेलंच आहे बघा, हे काही लिहित नाही मी. आणि त्याच्यानंतर 6 लिहितो डायरेक्ट. 6 मध्ये येते नाही 5A मध्ये दिलेलं आहे पहिले. 5A लक्षात ठेवजा. 5A मध्ये इथं 5A करा. 5A मध्ये कोण आहे तर उपपंतप्रधान आहे. त्याच्यानंतर येते 6 मध्ये. 6 मध्ये 2 व्यक्ती दिलेले. इकडे साईड लिहिली तुम्ही 6 मध्ये 2 आहे. तर कोण कोण आहे. एक लोकसभा अध्यक्ष असते, अध्यक्ष किंवा सभापती म्हणतो आपण तिथे. आणि दुसरे असते भारताचे सरन्यायाधीश लिहितो सर. त्याच्यानंतर नाही का 7 मध्ये कोण कोण असते तर 7 मध्ये नाही का खूप सारे व्यक्ती आहे. तर ते सुद्धा आपण इथं लिहू. हे खोडून टाकतो मी. हे पहिले नाही का खूप महत्त्वाचे आहे. जे 1 ते 6 पर्यंत आहे ना ते अतिशय महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपण 7 मध्ये बघू कोणते कोणते येते. तर 7 मध्ये बघा काय काय येते तर केंद्रीय कॅबिनेट मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, तसेच राज्यातील समजा राज्याचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष असते ना, नीती आयोग उपाध्यक्ष हे सुद्धा त्याच्यात येते. त्याच्यानंतर अजून कोण सांगू शकतो आपण इथं तर माजी पंतप्रधान असते. उपपंतप्रधान म्हटलं तर 5A मध्ये येते. हे लक्षात ठेवजा. आणि इथं माजी पंतप्रधान येते. त्याच्यानंतर राज्यसभा लोकसभा जे विरोधी पक्ष नेते असते ना, राज्य शॉर्टमध्ये लिहितो तर याचे विरोधी पक्ष नेते. आणि त्याच्यानंतर भारतरत्न जे व्यक्ती असते तर ते 7A मध्ये येते. पहिले हे 7 वाले लक्षात ठेवजा. तर 7 वाले नाही का एवढे आहे. तर हे 7 मध्ये आहे. आणि इथं भारतरत्न व्यक्ती आपल्याला दिलेलंच आहे म्हणून हे असं लक्षात ठेवू शकतो आपण. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न होता. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनही घालत नाही असा प्रश्न होता. तर हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर नाही का दुसरं विधान बघा. सर्वोच्च न्यायालयाचे बेरुबारी खटला 1960 सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असं म्हटलेलं आहे. परंतु हे चुकीचं आहे. कारण यानं भाग नाही असं म्हटलं होतं. भाग इथं चुकीचं आहे, नाही असं म्हटलं होतं. तर हे विधानसुद्धा लक्षात ठेवजा कारण हे आपल्याला खूप वेळा विचारलेलं आहे. त्याच्यानंतर केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही हे चुकीचं आहे कारण यांनी भाग आहे म्हटलं होतं. तर हे सुद्धा विधान एक लक्षात ठेवजा. आणि 4थ्या नंबरचा ऑप्शन बघा. भारतीय जीवन विमा निगम खटल्यात 1995 सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक किंवा अविभाज्य म्हणतो आपण त्याला भाग नाही म्हणत आहे. तर नाही आहे तर आहे म्हणून हे सुद्धा विधान चुकीचं आहे. याचं उत्तर काय यायला पाहिजे मग तर फक्त A बरोबर. लक्षात ठेवजा फक्त A बरोबर. तर हे बाकी तिन्ही ऑप्शन चुकीचे आहे. त्याच्यानंतर नाही का सरनाम्याबद्दल आपण इथं काही महत्त्वाच्या गोष्टी बघू. जसं की बघा सरनामा नाही का न्यायप्रविष्ट नसते. पहिली गोष्ट न्यायप्रविष्ट नाही आहे. न्यायप्रविष्ट नाही. पॉईंट लक्षात घ्यायचा. याच्यात नाही का दुरुस्ती किती वेळा झाली. दुरुस्ती तर एकच वेळा झाली. तर कोणती झाली तर 42वी. कधीची आहे 1976ची. आणि या 42व्या घटना दुरुस्तीनं कोणते शब्द ॲड केले असं आपल्याला विचारल्या जाते. तर लक्षात ठेवजा. समाजवादी
धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. येलेच नाही का अखंडता सुद्धा दिलेला आहे, पण इंग्लिशमध्ये पाहिजे इंटिग्रिटी दिलेलं असते, इंटिग्रिटी. तर हे सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवा. तर इथं सरनाम्याबद्दल आपण एवढ्याच गोष्टी पाहू, नंतर सरनाम्याबद्दल आपण सखोल विश्लेषण घेणारच आहोत. तर बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. याच्यानंतर बघा काय होता प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे असं दिलेलं होतं आपल्याला. भारतात केवळ एकच केंद्रशासित प्रदेशाला म्हणजेच राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीला विधानसभा आहे म्हणते. तर हे विधान चुकीचं आहे, 100% आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर आपण याचं विश्लेषण समोर पाहूच. पहिले आपण ऑप्शन बघून घेऊ आणि उत्तर बघून घेऊ. त्याच्यानंतर भारताच्या उत्तर पूर्वेकडील मिझोराम, मेघालय, नागालँड या राज्यांना लोकसभेत केवळ प्रत्येकी एक जागा आहे म्हणते. तर हे आपण शॉर्टमध्ये दिलेलं आहे, म्हणजे एक आपण शॉर्ट टाकलेला होता. तर त्याच्यात नाही का एक राज्य असणारे राज्य आपण खाली दिले होते. तर हे सुद्धा विधान चुकीचं आहे, हे सध्या लक्षात ठेवायचं, चुकीचे आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान बघा, उत्तर प्रदेशमध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेत केवळ एक जागा राखीव आहे म्हणते. अनुसूचित जमातीसाठी विचारलं, म्हणजेच अनुसूचित जमाती. तर याचं नाही का साठी विचारलं यांनी. तर हे विधानसुद्धा चुकीचं आहे, म्हणून याचं उत्तर काय आलं पाहिजे, वरीलपैकी एकही नाही. तर याचं नाही का विश्लेषण बघू आपण. बघा इथं काय म्हटलं, भारतात केवळ एकच केंद्रशासित प्रदेशाला म्हणजे राष्ट्रीय राजधानी दिल्लीला विधानसभा आहे. विधानसभा असणारे केंद्रशासित फक्त एक नाही आहे, तर दोन आहे. तर कोणते कोणते आहे आपल्याला ते माहीत असले पाहिजे. तर दिल्ली आणि पॉंडेचेरी. बघा इथं लिहितो तुम्ही, इथं दिल्लीत आहे आणि पॉंडेचेरी. तर हे दोन आहे. पहिले नाही का केंद्रशासित प्रदेश जर विचारलं होतं तर जम्मू काश्मीरसुद्धा येत होतं, परंतु ते नाही का आता राज्य झालेलं आहे, त्या कारणामुळे आपण इथं सांगितलं नाही. म्हणून दिल्ली आणि पॉंडेचेरी हे दोन जे केंद्रशासित प्रदेश आहे इथं नाही का म्हणजे विधानसभा आहे असं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर नाही का आपल्याला हे सुद्धा सांगता येते, केवळ नाही का 7च राज्यात नाही का द्विगृही जे विधिमंडळ आहे ना ते आहे असं सांगू शकतो आपण. तर ते कोणते आहे आपल्याला विचारलं असं समजा, दोन्ही म्हणजे म्हणजे विधानसभा आणि राज्यसभा, विधानसभा आणि म्हणजे विधिमंडळ असते असं कोणते राज्य आहे असं जर विचारलं तर त्याची ट्रिक्स लक्षात ठेवायचा. ताजकुम, तर इथं नाही का 6 राज्यातच नाही का विधानसभा आणि विधान परिषद आहे असं आपण सांगू शकतो. इथं नाही का ताजकुम लक्षात ठेवजा, परंतु इथचा जे नाही का काढून टाकजा, कारण आता तिथं नाही का फक्त विधानसभा आहे म्हणजे जम्मू काश्मीर होईल. ताजकुमचं लक्षात ठेवजा. कसं, तर इथं नाही का तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आणि बिहार, तर हे 6 राज्यात नाही का विधानसभा आणि विधान परिषद आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर नाही का आपण सेकंड नंबरचा ऑप्शन बघू. जसं की हे खोडतो मी पहिले. तर बघा काय होतं, तर भारताच्या उत्तर पूर्वेकडील मिझोराम, मेघालय, नागालँड या राज्यात लोकसभेची केवळ एकच जागा आहे म्हणते, एकच जागा. परंतु नाही का इथं मेघालय जे आहे ना तर इथं नाही का 2 जागा आहे, म्हणून ही विधानसुद्धा चुकीचं ठरते. आपण इथं अजून काय सांगू शकतो, तर मणिपूर नाही का, मणिपूर जे समजा मणिपूर राज्य आहे ना तर तिथंसुद्धा नाही का 2 जागा आहे, 2 मणिपूरमध्ये. आणि एक जागा असणारी अजून कोणते आहे जे इथं प्रत्येकी एक जागा विचारलेला आहे ना आपल्याला, तर लक्षद्वीप लक्षात ठेवजा, लक्षद्वीप, दादर नगर हवेली, हे वगळलं तर बाकी सर्वच केंद्रशासित प्रदेशात नाही का एक जागा आहे, एक जागा. हे वगळता फक्त इथे लक्षद्वीप आणि दादर नगर हवेली जर वगळलं आपण तर बाकी सर्व केंद्रशासित प्रदेशात एक जागा आहे असं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर नाही का अजून आपल्याला काय सांगता येते याच्याबद्दल, तर बघा तिसऱ्या नंबरचा ऑप्शन बघू आपण. उत्तर प्रदेशमध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेत केवळ एक जागा राखीव आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे, परंतु इथं नाही का सर्वाधिक राखीव नाही का आपण सांगू शकतो. जे अनुसूचित जमातीसाठी आहे ना सर्वाधिक राखीव कुठं आहे म्हटलं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे, तर मध्य प्रदेशात आहे. तर किती आहे असं जर विचारलं तर 6. आणि सर्वाधिक राखीव एकूण किती आहे अनुसूचित जमातीसाठी, तर 47 आहे जागा असं आपण लक्षात ठेवू शकतो. आणि महाराष्ट्रात किती आहे असं जर विचारलं अनुसूचित जमातीसाठी महाराष्ट्र, तर 4 आहे. हे सुद्धा एक
लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि उत्तर प्रदेशात नाही का एकही नाही, कारण इथं आपल्याला एक दिलेलं होतं ना, म्हणून हे विधानसुद्धा चुकीचं ठरते. त्याच्यामुळं आपल्याला सांगता येते की अनुसूचित जमातीसाठी सर्वाधिक जागा नाही का मध्य प्रदेशात आहे, तर उत्तर प्रदेशात एकही नाही असं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर नाही का आपण इथं अनुसूचित जमातीचं विचारलं ना आपल्याला, तर एस सी जे अनुसूचित जाती आहे एस सी, तर यांचंसुद्धा बघू. तर यांच्या सर्वाधिक जागा कुठं आहे, तर उत्तर प्रदेशात आहे. यूपीमध्ये किती आहे, तर 17 आहे. आणि महाराष्ट्रात किती आहे, महाराष्ट्र तर 5 आहे. तर हे सुद्धा एक इथं गोष्ट लक्षात ठेवजा. आणि एकूण किती आहे म्हटलं तर 84 लक्षात ठेवजा. एकूण हे सुद्धा एक ऑप्शन म्हणजे विधान लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. चुकीचं विचारलं आपल्याला, लक्षात ठेवजा. असे ऑप्शन नाही का आपल्याला चुकवते, चुकीचे विचारलेलं आहे. तर संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीची तरतूद केवळ विचारलं. सर्वसाधारण विधेयक वित्तीय विधेयकासाठी लागू आहे, अर्थविधेयकासाठी नाही. तर हे विधान नाही का अगदी बरोबर आहे, म्हणून हे चुकीचं नाही आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू. म्हणजे नेक्स्ट ऑप्शन, जर लोकसभा विसर्जित झाल्यामुळे विवादित विधेयक लोप पावले असेल तर संयुक्त बैठक बोलावता येत नाही. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. जर लोकसभा विसर्जित झाली ना तर संयुक्त बैठक बोलावता येत नाही, हे सुद्धा विधान बरोबर आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान बघा, राष्ट्रपतीने संयुक्त बैठक बोलावण्याची इच्छा सूचित केल्यानंतर लोकसभा विसर्जित झाली असेल तरी संयुक्त बैठक बोलावता येते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. जर लोकसभा विसर्जित झाली ना तर परंतु राष्ट्रपतीने जर इच्छा दर्शवली की तरीही लोकसभा बोलावून संयुक्त बैठक घ्यायची, तर संयुक्त बैठक घेता येते. तर हे तिन्ही विधानं बरोबर आहे. म्हणून इथं चुकीचं नसल्या कारणामुळे एका याचं उत्तर काय यायला पाहिजे, तर 4 नंबर वरीलपैकी एकही नाही. तर याच्याबद्दल नाही का आपण काय महत्त्वाच्या गोष्टी पाहू शकतो, तर इथं मी तुम्हाला सांगतो. तर बघा, सर्वात आधी नाही का आपण जे संयुक्त बैठक आहे ना तिथे कोणत्या विधेयकाला लागू नाही हे सांगतो मी तुम्हाला. तर लागू नाही, हे संयुक्त बैठकीचा विषय आहे आपला. तर बघा, पहिला धन विधेयक, तर इथं वरती दिलेलं आहे. आणि दुसरं विधेयक म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक. या 2 विधेयकाला नाही का संयुक्त बैठक बोलावल्या जात नाही, हे सरळ लक्षात ठेवू शकतो आपण. संयुक्त बैठकीबद्दल नाही का आपण नाही का इथं हे 2 गोष्टी सांगतो. आणि याच्यासाठी नाही का गणसंख्या किती पाहिजे, गणसंख्या संयुक्त बैठक बोलवण्यासाठी गणसंख्या किती असली पाहिजे असं जरी विचारलं आपल्याला तर 1/10 गणसंख्या पाहिजे, हे लक्षात ठेवता. त्याच्यानंतर नाही का आपण विधेयक पाहून घेऊ. इथं धनविधेयक झालं, वित्तीय विधेयक झालं, तर 1-2 आहेत वित्तीय विधेयकामध्ये सुद्धा. आणि संयुक्त बैठक कधी बोलावली हे सुद्धा बघून घेऊ आपण. पहिले संयुक्त बैठक कधी बोलावली ते सांगतो मी तुम्हाला. तर बघा, संयुक्त बैठक नाही का कोणत्या कलमानुसार बोलावल्या जाते पहिले ते पहा. तर 108 नुसार, कलम 108 नुसार. तर किती वेळा बोलावली गेली होती, तर 3 वेळा. आणि कोणत्या विधेयकासाठी बोलावली होती, तर बघा इथं मी लिहितो. तर पहिलं विधेयक होतं हुंडा प्रतिबंधक विधेयक. हे कधी मांडलं होतं, तर 1960ला. 1960 मार्चमध्ये झालं होतं, लक्षात ठेवा. मार्च 1960 असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं विधेयक कोणतं होतं, तर बँकिंग सेवा रद्दबादल विधेयक होतं एक. बँकिंग सेवा रद्दबादल विधेयक. तर हे कधी मांडलं होतं, तर मे 1977 ते 78. 1977 ते 78 असं लक्षात ठेवा. हे जरी लक्षात ठेवलं तरी खूप आहे. त्याच्यानंतर नाही का अजून एक विधेयक होतं, तर दहशतवादी प्रतिबंधक कायदा जे होता ना 2002चा, त्याच्या संबंधी होतं. दहशतवादी प्रतिबंध कायदा 2002. तर येथे संबंधी एक विधेयक होतं. तर या 3 विधेयकासाठी नाही का आतापर्यंत संयुक्त बैठक बोलावल्या गेलेली आहे, हे आपण इथं लक्षात ठेवू. त्याच्यानंतर नाही का इथे विधेयकाचा प्रश्न आला, म्हणून आपण इथं धनविधेयक आणि वित्तीय विधेयकबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊ. पहिले धनविधेयक बघू. बघा,
तर धनविधेयक नाही का, याची व्याख्या कधी कोणत्या याच्यात दिलेली आहे? पहिली धनविधेयक, धन एवढंच लिहितो धन, आणि याची व्याख्या कोणत्या कलमात आहे? तर 110 मध्ये व्याख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर नाही का, एखादे विधेयक धनविधेयक असल्याचे कधी मानले जाईल असं कोणत्या कलमात दिलेलं आहे? तर कलम 110(1) मध्ये दिलेलं आहे. हे सुद्धा एक लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर नाही का, काही कारणाने म्हणजे धनविधेयक नाही असं म्हटल्या जाते, तर ते कोणत्या कलमात आहे? तर 110(2) मध्ये. आणि धनविधेयक ठरवण्याचा अंतिम अधिकार कोणाचा असतो? धनविधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरवते असं जर विचारलं आपल्याला, ठरवते तर लोकसभा सभापती. लक्षात ठेवजा, याच्यावर प्रश्न येऊ शकते. धनविधेयक आहे किंवा नाही असं ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर फक्त लोकसभा सभापतीला. त्याच्यानंतर धनविधेयकाबद्दल आपण काय सांगू शकतो? विशेष कार्यपद्धती, जे धनविधेयकाची विशेष कार्यपद्धती आहे ना, विशेष, हे कोणत्या कलमात आहे असं विचारल्या जाते आपल्याला. तर कलम 109 मध्ये. 109 हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण याच्यावर आपल्याला प्रश्न आलेले आहे. राज्यसभा नाही का केवळ 14 आणू शकते, म्हणजे तर आपल्याला नाही का याच्या संबंधी विचारते की धनविधेयक नाही का राष्ट्रपती पुनर्विचारार्थ पाठवू शकते का? तर इथे लक्षात ठेवजा, राष्ट्रपती पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. हे एक वाक्य लक्षात ठेवजा, कारण याच्यावर प्रश्न आलेले आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा वाक्य एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नाही का आपण वित्तीय विधेयक पाहू. बघा, वित्तीय विधेयक शॉर्टमध्ये लिहितो वित्तीय विधेयक. याच्यात नाही का 2 आहे, तर वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2. तर वित्तीय विधेयक 1 कोणत्या कलमात आहे असं जर विचारलं तर 117(1) मध्ये, आणि वित्तीय विधेयक 2 117(3) मध्ये. इथं 2 लिहू शकतो आपण, 117(3). हे लक्षात ठेवजा. सर्वात प्रथम हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर 1 मध्ये काय आहे आपल्याला जर असं विचारलं तर केवळ नाही का हे 2च बाबतीत धनविधेयकासारखं आहे असं आपल्याला लक्षात ठेवता येते. आणि बाकी नाही का जे वित्तीय विधेयक 1 आहे ना, तर हे केवळ फक्त 2च बाबतीत नाही का धनविधेयकासारखे आहे, बाकी सामान्य विधेयकासारखं आहे. तर ते 2 बाबी कोणत्या आहे इथं आपण लिहू. तर बघा, पहिली बाब कोणती आहे? तर हे नाही का प्रथम लोकसभेतच मांडतात, प्रथम लोकसभेतच. आणि दुसरी बाब जे सांगता येते आपल्याला, तर येले नाही का राष्ट्रपतीची पूर्वसंमती पाहिजे. म्हणजे पूर्वसंमती लागते येले, राष्ट्रपती. हे असं लक्षात ठेवू शकतो आपण. तर हे 2 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या ना तरी खूप आहे. तर वित्तीय विधेयक 1 मध्ये नाही का फक्त हे 2च बाबतीत नाही का धनविधेयकासारखे असते, बाकी नाही का सर्वसामान्य विधेयकासारखं असते असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर नाही का आपण इथं वित्तीय विधेयक जे 2 आहे त्याच्या संबंधित थोड्या गोष्टी पाहू. तर बघा, वित्तीय विधेयक 2 तर 117(3) मध्ये एकाच बाबतीत सामान्य विधेयकासारखं आहे, हे विधेयकापेक्षा वेगळं आहे. तर 117(3) जे आहे ना, तर हे सामान्य विधेयकापेक्षा वेगळं, सामान्य विधेयक याच्यापेक्षा वेगळं फक्त एकाच बाबतीत आहे, एकाच बाबतीत. ते कोणती बाब आहे? तर हे विधेयक विचारात घेतेवेळी नाही का राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते येईल. सामान्य विधेयकाच्या बाकी सर्व सामान्य विधेयकासारखंच असते ते. राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक आहे म्हणाले. तर हे पॉईंट लक्षात ठेव जा. त्याच्यानंतर नाही का आपण हे सर्व इथं म्हणजे धनविधेयक आणि वित्तीय विधेयक व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न होता. उच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या कायम न्यायाधीशांना सर्वोच्च किंवा इतर उच्च न्यायालयात वकिली करता येते. तर हे आपल्याला विचारलेलं आहे, उच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या कायम न्यायाधीशांना, म्हणजे उच्च न्यायालयातला जे न्यायाधीश असते ना, तर त्याला सर्वोच्च न्यायालयात करता येते का असं विचारलं. तर हे विधान बरोबर आहे, कारण ते सर्वोच्च न्यायालयात करू शकते, मात्र उच्च न्यायालयात किंवा त्याच्यापेक्षा खालच्या न्यायालयात करता येत नाही. त्याच्यानंतर दुसरं विधान बघा, महाभियोगाचा प्रस्ताव संसदेच्या विचाराधीन असल्यास संसद किंवा राज्य विधिमंडळामध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना
वर्तणुकीबद्दल चर्चा करता येते. तर हे विधानसुद्धा बरोबर आहे. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहे. याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर यायला पाहिजे. त्याच्यानंतर नाही का यांना पदावरून दूर कोणत्या कलमात केलं जाते असं जर विचारलं उच्च न्यायालयात, पदावरून दूर कोणतं कलम आहे, तर कलम 217. 17 मतलब खतरा असं लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर नाही का राष्ट्रपतीच्या आदेशानं दूर केल्या जाते, राष्ट्रपतीच्या आदेशाने. आणि म्हणजे येले नाही का बहुमत कसं पाहिजे आपल्याला असं विचारलं जाऊ शकते की सर्वोच्च म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशात कशा प्रकारे काढले जाते. तर संसदेच्या बहुमताने लक्षात ठेवजा. संसदेचं बहुमत, संसदेचं बहुमत किती पण बहुमत, तर 2/3 लक्षात ठेवजा. 2/3 हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर जे उपस्थित असते सदस्य त्याच्या 2/3 बहुमताने असं सध्या लक्षात आपण ठेवू शकतो. आणि दोषारोप स्वीकारला जर समजा याच्या जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे ना याच्यावर जर दोषारोप याचा जे दोष असते ना ते जर स्वीकारला तर 3 स्तरीय चौकशी समिती निवडल्या जाते. त्रिस्तरीय असं लक्षात ठेवजा. 3 स्तरीय म्हणतो आपण, 3 स्तरीय चौकशी समिती. आणि याच्यात कोण असते असं जर विचारलं 3 स्तरीय समितीमध्ये कोण कोण असते, तर सर्वात आधी नाही का सरन्यायाधीश असते, किंवा यांच्याच जागी कोण असते सरन्यायाधीशाच्या, तर एक न्यायाधीश असते. एक मुख्य न्यायाधीश असते. तर कुठचा असं शॉर्टमध्ये लिहितो तर हायकोर्टचा असते, हे हायकोर्ट लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर नाही का निष्णांत कायदे पंडित असते, निष्णांत हे आपण एवढ्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. आणि जे आपण इथं 2/3 बहुमत सांगितलं ना तर लोकसभेत आणि राज्यसभेत किती लोकांच्या सह्या लागते, तर बघा इथं लोकसभेच्या किती लागते, लोकसभेच्या 100 आणि राज्यसभा 50. हे सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आपण इथं काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिलेल्या आहे. आणि याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा म्हणे. चुकीची विचारलं आपल्याला. राज्यपालाची नियुक्ती कलम 55 दिलेला आहे, तर बरोबर आहे हे. त्याच्यानंतर नाही का अखिल भारतीय सेवा 312 मध्ये आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर अंदाजपत्रक कलम 110 दिलं. आत्ताचं पाहिलं आपण धनविधेयक असते 110 मध्ये, धनविधेयक. तर मग अंदाजपत्रक कोणत्या कलमात आहे, तर आपल्याला हे सुद्धा माहीत असलं पाहिजे 112 मध्ये आहे. तर हे सुद्धा एक लक्षात ठेवायचं. हे चुकीची जोडी आहे, हे तर माहीतच झालं आपल्याला. त्याच्यानंतर संघ आणि राज्यासाठी लोकसेवा आयोग 315 हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर नाही का हे संघ राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSC UPSC होते, लक्षात ठेवतो MPSC. हे आपल्या लक्षात राहणं गरजेचंच आहे म्हणा, हे राहतेच. तर इथं नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू सर. बघा काय होता क्वेश्चन, लोकसभा शासनाविरुद्ध खालीलपैकी कोणत्या मार्गाने अविश्वास व्यक्त करू शकत नाही असं विचारलेलं आहे आपल्याला. तर बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. संविधानाच्या उल्लंघनाबद्दल राष्ट्रपतीवर महाभियोग चालवून, तर हे विधान बरोबर आहे. राष्ट्रपतीवर आपण महाभियोग चालवू शकतो म्हणजे संविधानाचं उल्लंघन झाल्यास. त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभाराचा ठराव नामंजूर करून, हे सुद्धा विधान बरोबर आहे. अर्थविधेयक फेटाळून, हे सुद्धा विधान बरोबर आहे. कपात सूचना मंजूर करून, तर हे विधान चुकीचं आहे, कारण हे याच्यामुळे नाही का आपण अविश्वास नाही मांडू शकत असं लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर हे कशासाठी असते, तर हे केवळ नाही का जे कपात सूचना असते ना तर याच्यात नाही का केवळ चर्चा होते, लक्षात ठेवजा, केवळ चर्चा, मतदान नाही होत, मतदान नाही, हे असं लक्षात ठेवू शकतो आपण. जे कपात सूचना असते ना तर याचे नाही का 3 प्रकारात केले जाते. जसं की काटकसर कपात प्रस्ताव मानतो आपण, काटकसर कपात प्रस्ताव असं तिले म्हणतो आपण. हे अजून नाही का ऋणात्मक झाला, आणि एक आहे प्रतिकारात्मक, तर हे 3 प्रस्ताव याच्या संबंधी आहे, कपात सूचना मंजूर प्रस्तावासंबंधी. तर त्याच्यानंतर नाही का आपण अविश्वासाबद्दल थोडंसं पाहू. बघा इथं अविश्वासाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणून अविश्वास पाहायचा आहे. तर कलम कितवी, अविश्वास ठराव कितव्या कलमात मांडला जाते,
कितव्या कलमानुसार मांडल्या जाते, तर कलम 198नुसार. आणि कलम 75 म्हणजे जे सर्व मंत्री आहे ना, तर याचा राजीनामा द्यावा लागते. अविश्वास जर मांडला गेला ना, तर कलम 75नुसार सर्व मंत्र्यांचा राजीनामा दिला जातो. सर्व मंत्री राजीनामा गेले नाही का. अविश्वासासाठी किती सदस्याची म्हणजे मंजुरी पाहिजे, तर 50 सदस्याचं समर्थन पाहिजे. 50 सदस्य समर्थन, हे सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का स्वीकारलं तर काय होते, तर गेले नाही का जे अविश्वास ठराव मांडला होता ना, तर त्याला कारणं सांगायची गरजच नाही पडत. कारणे सांगणे बंधन नाही आहे, सरळ बंधन नाही, असं आपण लक्षात ठेवू शकतो. अविश्वास ठरावासंबंधी नाही का अजून याच्यात नाही का संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विरोधात असते. आणि स्वीकारला तर मंत्रिमंडळाचा राजीनामाच दिल्या जाते, असं आपण लक्षात ठेवू शकतो. एक निंदा प्रस्ताव आहे याच्या संबंधी, निंदा प्रस्ताव लक्षात ठेवायचा. हे सुद्धा बघा इथे लिहितो मी. निंदा प्रस्ताव कसा असते, एक किंवा काही किंवा संपूर्ण मंत्रिमंडळासाठी असते. एक, काही किंवा संपूर्ण मंत्रिमंडळ याच्या संबंधी असते हे. त्याच्यानंतर नाही का येले नाही का राजीनाम्याची गरज नसते. म्हणजे हे स्वीकारला जरी तरी मंत्रिमंडळ राजीनामा देत नाही, समजा राजीनामा नाही, असं लक्षात ठेवू शकतो आपण. त्याच्यानंतर मंत्रिमंडळाच्या धोरणावर टीका टिप्पणी करण्यासाठीच असते फक्त. निंदा प्रस्ताव जे असते ना, टीका टिप्पणीसाठी असते, लक्षात ठेवता, टीका टिप्पणी. तर हिच्या संबंधी आपण एवढे गोष्टी इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर आपण सरळ नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर हे आपला राज्यशास्त्राच्या प्रश्नाचं जे विश्लेषण केलं आपण, तर हे त्याचा नाही का पहिला भाग होता. आपण याचा सेकंड पार्ट नाही का नंतर पाहू, कारण व्हिडिओ खूप लांबणार, त्याच्यामुळे नाही का बोर होणार. त्या कारणामुळे ही व्हिडिओ मी इथंच थांबतो आणि याच्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये नाही का याचे अजून काही प्रश्न घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, धन्यवाद. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला आणि जर खरंच वाटत असेल की यामधून आपल्याला काही ना काही भेटू शकते आणि येणाऱ्या कंबाईनसाठी याचा फायदा होऊ शकते, तर नक्कीच नाही का व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.